पुण्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठकीला दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार उपस्थित राहणार। पुणे जिल्हा नियोजन समितीतनं शिवसेना बेदखल, जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार विजय शिवतारेंना जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थान नाही। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आमदार सुनील शेळके आणि भाजपकडनं आमदार राहुल कुल यांना स्थान। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक, या बैठकीला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज आमने सामने येण्याची शक्यता। भाजप, शिवसेना आणि काँग्रेस आमदार भिडण्याची शक्यता। पालकमंत्री अजित पवारांचा मुंडे विरोधक सुरेश धस आणि सोळंके यांना धक्का, जिल्हा नियोजन समितीत धस आणि सोळंकेंची नियुक्ती टाळली। विजयसिंह पंडित आणि भाजपच्या कोट्यातून नमिता मुंदडा यांची नियुक्ती। अजित पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, खासदार बजरंग सोनवणे आणि खासदार रजनी पाटील उपस्थित। विकास कामं करत असताना कोणीही खंडणीचे प्रकार करू नका, चुकीची कामं झाल्यास मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचा थेट इशारा। चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला ठेवू नका, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। रिव्हॉल्वर लावून फिरतील त्यांचा परवाना रद्द करू, रील वगैरेही खपवून घेतलं जाणार नाही, दादांचा सज्जड जाऊ। आम्ही विटी दांडू पतंग खेळायला आलेलो नाहीये, काम करायला आलोय, कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। जुनीच कामं दाखवायची, पैसे उचलायचे असं दुसरीकडे होतं, इथे होत नाही असंही वक्तव्य। सोयाबीन खरेदीला लवकरच मुदतवाढ, लवकरच आदेशही निघेल, अजित पवारांची माहिती। पीक विम्याबाबतच्या तक्रारी तपासून कारवाई करणार, अजित पवारांकडून आश्वासन। बीडमध्ये अजित पवार दाखल होताच धनंजय मुंडेंकडून स्वागत, विधानसभा आहे पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवार चर्चा करणार। पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार। बीडमध्ये आलेल्या अजित पवारांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, चांदीची गदा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ पोस्टर्स, अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरवर आम्ही डीसीएमचे निष्ठावंत असा उल्लेख। बीडमधील खंडणी हत्या प्रकरण संसदेमध्ये मांडणार, सूर्यवंशी देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा। अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती। मनोज जरांगे आज दुपारी उपोषण सोडणार, सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेण्याचा निर्णय, इथून पुढे उपोषणाची लढाई बंद राहणार, जरांगे यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसे मेळावा, विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे मार्गदर्शन करणार। आजच्या मेळाव्यातून राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष, स्वबळाचा नारा देणार की युतीची घोषणा करणार, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। महाराष्ट्र दिनाला सर्व माजी आमदारांनी उपस्थित राहावं का, पंडित पाटील यांचा जिल्हा प्रशासनाला सवाल। माजी आमदार अनिकेत तटकरेंकडून शिष्टाचाराचं उल्लंघन झाल्याचाही आरोप। एकनाथ शिंदे आज करणार मुंबईतल्या प्रभादेवी, दादरसह माहीम परिसरातला दौरा, या भागातील बंद पडलेल्या इमारत प्रकल्पांचा आढावा घेणार। लातूरमध्ये आज शिवेंद्र राजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक, लातूरचे पालकमंत्री झाल्यावर शिवेंद्र राजे यांची ही पहिलीच बैठक। भाजप सदस्य नोंदणी करण्यासाठी कार्यकर्ते अनुत्साही असल्याचं समोर, वरिष्ठ नेत्यांनी उदासीन कार्यकर्त्यांची घेतली गंभीर दखल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट वाटप करताना विचार केला जाणार असल्याची माहिती। पुण्याच्या नांदेड गावातील दूषित पाण्याच्या विहिरीची सुप्रिया सुळेंनी केली पाहणी, गोखले इन्स्टिट्यूटने याविषयी संशोधन करावं, सुळेंची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना, वैद्यकीय महाविद्यालयातून गोव्यात रुग्ण पाठवण्याची पद्धत बंद करण्याचेही आदेश। 3 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी पहिल्यांदाच मांडणार पालिकेचा अर्थसंकल्प। देवनार डम्पिंग स्वच्छ करण्यासाठी 2,500 कोटींची तरतूद कशी करणार याची उत्सुकता। मुंबई गोवा महामार्ग पावसाळ्यापूर्वी होणार सज्ज, इंदापूर झारापर्यंतचं काम 92% पूर्ण। ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील 2 पोलीस अधिकारी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, पोलीस आयुक्त ममता डिसूजा आणि ठाणे शहर पोलीस महादेव काळे यांना पोलीस पदक जाहीर।
मुंबईत माघी उत्सवानिमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात फुलांची सजावट. माघी गणेशोत्सवानिमित्ताने बाप्पाचा गाभारा सजला. आकर्षक फुलं आणि संत्र्यांच्या फळांची सजावट. समृद्धी महामार्गावर अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव का? उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा MSRDCला सवाल. एमडींना स्वतः प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश. 14 वर्षांपासून नागपूरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक. नागपूर ATS आणि यशोधरा नगर पोलिसांची कारवाई. जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वृद्ध दाम्पत्याला घराबाहेर काढून घरावर चालवला हातोडा. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून पालिकेची कारवाई. नागरिकांकडून संताप व्यक्त. सिंधुदुर्गात बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकातील नौका जप्त. वेंगुर्ले मत्स्य विभागाची धडक कारवाई. देवनार कचरा भूमीची जमीन धारावी प्रकल्पाला देण्यावरून नवा पेच. कचरा हटवण्यासाठी पालिकेला तब्बल 2500 कोटींचा खर्च आणि 6 ते 7 वर्षांचा कालावधी लागणार असल्यानं अडचण. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल फेब्रुवारीत तोडणार. वाहतूक पोलिसांकडून परवानगी. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी. परिवहन विभागाचा निर्णय. वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रासलेल्या मुंबईकरांचा प्रवास होणार स्वस्त. मुंबई विद्यापीठ देणार सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार. प्रत्येकी 3 मुलं मुलींना प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्डन बॉय आणि गर्ल म्हणून गौरवण्यात येणार. अहिल्यानगरमध्ये 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ. 900 मल्लांचा स्पर्धेत सहभाग. 25,000 प्रेक्षक बसू शकतील इतकी मोठी गॅलरी तयार. जामखेडमध्ये लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळ्या सक्रिय. बदनामीच्या भीतीने फसवणूक झाल्याच्या घटना समोर. पुण्यातील एक अनाथ मुलीशी लग्न लावून देण्यासाठी उकळले तब्बल 5 लाख रुपये. सिम कार्ड हॅक करत स्टील कंपनीच्या खात्यातील 7.5 कोटी रुपयांवर सायबर चोरांचा डल्ला. 25 जानेवारीला गुन्हा दाखल. यवतमाळच्या वणीमध्ये HD एंटरप्राइजेस आणि गौरव जॉईंट व्हेंचर कंपनी विरोधात कामगारांचं कंपनीच्या गेटवरच उपोषण. कोणतीही नोटीस न देता 65 कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यामुळे उपोषण. कापूस, सोयाबीन, हरभरा आणि तूर या पिकांना हमीभावापेक्षा कमी दर असल्यानं शेतकरी चिंतेत. केंद्र सरकारने आयातीला मंजुरी दिल्यानं शेतमालाचे भाव कोसळल्याचे जाणकारांसमोर. महाकुंभ चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत. संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना. मुख्यमंत्री योगींची घोषणा. प्रयागराजमधील दुर्घटनेमुळे योगी आदित्यनाथ यांचे दिल्ली दौरे लांबणीवर. दिल्लीत भाजपसाठी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याकरता जाणार योगी आदित्यनाथ. प्रयागराजमधल्या वेगवेगळ्या घाटांवर गेल्या 24 तासात जवळपास 7 कोटी नागरिकांचं स्नान. आतापर्यंत 19,94 लाखाहून अधिक जणांनी स्नान केल्याची माहिती. आमदार रोहित पवार यांनी सपत्नीक प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात केलं स्नान. शुभमुहूर्तावर त्रिवेणी संगमावर सपत्नीक अमृत स्नान करण्याचं आणि अर्घ्य देण्याचं भाग्य मिळालं. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये डोमिसाईलच्या आधारावर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. अमेरिकेचं प्रगत लढाऊ विमान F-35 अलास्कामध्ये कोसळलं. विमानाच्या पायलटने पॅराशूटच्या मदतीने स्वतःचे प्राण वाचवले. अलास्का येथील आयल्सन हवाई दल तळावर प्रशिक्षणादरम्यान झाला अपघात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.